नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण RRB NTPC 2026 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील GK-GSच्या प्रश्नांची सिरीज चालू केली आहे. आज हा आपला या सिरीजमधील दुसरा पेपर आहे. आज आपल्याला 16 मार्च 2026 झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. दिल्ली महिला व बाल विकास विभागाच्या महिला सुरक्षा धोरण 2025 अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागल्यास त्यांच्यासाठी कोणती अनिवार्य व्यवस्था केली पाहिजे? उत्तर: वाहतूक. डॉक्युमेंटमधील सर्व मजकूर निवडण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? उत्तर: Ctrl+A. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान कोणत्या जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले? उत्तर: 1020 मेगावॅट पुन्हा सांगचू 2 जलविद्युत प्रकल्प. भारतातील कोणत्या नदीवर राष्ट्रीय जलमार्ग 57 विकसित करण्यात आला आहे? उत्तर: कोपिली नदी. खालीलपैकी कोण रामानुजांच्या श्री वैष्णव परंपरेतील एक प्रमुख शिष्य होते ज्यांनी उत्तर भारतात भक्ती शिकवणीचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? उत्तर: रामानंद. खालीलपैकी कोणते मंत्रिमंडळाची त्रिस्तरीय रचना अचूकपणे दर्शवते? उत्तर: कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. कोणती प्रणाली सरकारी विकास धोरणाचा आधारस्तंभ बनली आहे आणि बहुतेक ग्रामीण विकास कार्यक्रमाशी जोडलेली आहे? उत्तर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेले विशेष संबोधन भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत नमूद केले आहे? उत्तर: अनुच्छेद 87. भारताचे संविधान लागू होण्यापूर्वी पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचा नागरिकत्वासंदर्भात कोणती तरतूद आहे? उत्तर: कलम 6. खालीलपैकी कोणी बंगळुरू येथील प्रसिद्ध नृत्यग्राम संस्थेची स्थापना केली? उत्तर: प्रतिमा गौरी. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील भारतातील दौलताबाद किल्ल्यामधील महत्त्वाचे स्मारक नाही? उत्तर: सिकंदरा किल्ला. भारताच्या 1991 पूर्वीच्या आर्थिक संरचनेच्या संदर्भात क्षेत्रीय GDP योगदान आणि रोजगार निर्मिती यांमधील विरोधाभास खालीलपैकी कोणते विधान सर्वोत्तम प्रकारे स्पष्ट करते? उत्तर: कृषी क्षेत्राचा GDPमधील वाटा कमी होत गेला, परंतु त्याने बहुसंख्य रोजगार सामावून घेतला. जुलै 2025 मध्ये मंजूर झालेल्या ELI योजनेअंतर्गत प्रथमच नोकरी करणाऱ्यांना एका महिन्याचा पगार मिळून किती रकमेचा लाभ मिळेल? उत्तर: ₹15,000. कोणत्या प्रकारचा टचस्क्रीन 2 लवचिक थर एकत्र दाबून कार्य करतो ज्यामुळे तो नख किंवा प्लास्टिक स्टायलस सारख्या विद्युत अवाहक वस्तूकडून येणारे इनपुट ओळखू शकतो? उत्तर: रेझिस्टिव्ह टच. भारत सरकारच्या मते जुलै 2023 मध्ये कोणत्या राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वीज केंद्रांच्या कामकाजात गंभीर व्यत्यय आला होता? उत्तर: हिमाचल प्रदेश. खालीलपैकी कोणते 1991च्या आर्थिक सुधारणानंतर भारताच्या चलनविषयक धोरणातील संरचनात्मक समायोजन दर्शवते? उत्तर: RBIच्या कमी हस्तक्षेपासह बाजाराद्वारे निर्धारित व्याजदर. काचेच्या प्रिझमद्वारे वर्णपटाची निर्मिती मुळे होते? उत्तर: विकिरण. मानवी शरीरातील ऊतींची निर्मिती आणि दुरुस्ती करण्यासाठी प्रामुख्याने कोणते पोषक तत्व जबाबदार आहे?
उत्तर प्रथिने. भारतातील खालीलपैकी कोणत्या द्वीपसमूहातील बॅरन बेटावर एक सक्रिय ज्वालामुखी असल्याचे ज्ञात आहे? उत्तर अंदमान आणि निकोबार बेटे. तमिळ साहित्यकृती इरय्यनार अगप्पोरुल कोणत्या शतकातील आहे? उत्तर 8वे शतक. कोणते आयन क्लोरोफिलला प्रकाश शोषण्यास मदत करतात? उत्तर Mg. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारे खालीलपैकी कोणते भासमान बल उत्तर गोलार्धात वाऱ्याला उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळवते? उत्तर कोरिओलिस बल. खालीलपैकी कोणी प्रजेची राखीव आणि हस्तांतरित सूचींमध्ये विभागणी करून द्विशासन पद्धतीची सुरुवात केली? उत्तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. चोळ समाजात ब्राह्मणांना दान केलेल्या आणि जिथे ते स्थायिक झाले त्या करमुक्त जमिनी डॅश डॅश म्हणून ओळखल्या जात होत्या? उत्तर अग्रहारम. नीती आयोगाच्या SDG निर्देशांक यांनी डिस्ट्रिक्ट्स 2023-24 मध्ये मिझोराममधील कोणता जिल्हा सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून ओळखला गेला? उत्तर नाथियल. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून समाविष्ट केलेल्या गांधीवादी आदर्शांना प्रतिबिंबित करते? उत्तर ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाशी थेट संबंधित नाही? उत्तर देवेंद्रनाथ टागोर. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या संस्थेने शहरीकरणाची पातळी पद्धतीचा वापर करून जागतिक शहरीकरण संभावना अहवाल प्रसिद्ध केला? उत्तर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग. शुक्र ग्रहाच्या वातावरणात आढळणारे आम्ल कोणते आहे? उत्तर H2SO4. डिसेंबर 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या भारत लायबेरिया सामंजस्य कराराची खालीलपैकी कोणती प्राथमिक उद्दिष्टे होती? उत्तर औषधांच्या गुणवत्ता मानकांवर सहकार्य वाढवणे. 2025 मध्ये भारतातील प्रमुख शहरांसाठी जाहीर झालेल्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांकात कोणते शहर अव्वल ठरले? उत्तर शिलाँग. विंडोज 11 मधील फाईल मॅनेजमेंट संदर्भात कोणते विधान सत्य आहे किंवा असत्य आहे? 1. जेव्हा एखादी फाईल हटवली जाते आणि रिसायकल बिनमध्ये हलवली जाते तेव्हा त्यातील सामग्री स्टोरेज डिस्कवरून त्वरित आणि कायमची पुसली जाते. 2. फाईल पाथ सी युजर्स डॉक्युमेंट्स file.txt ही एक काटेकोरपणे पदानुक्रमित रचना आहे, म्हणजेच प्रत्येक फाईलचा एक अद्वितीय पाथ असतो. उत्तर 1 असत्य 2 सत्य. भारतीय राष्ट्रवादी चळवळीची ऐक्यता कमकुवत केल्याबद्दल 1909च्या इंडियन काउन्सिल कायद्यातील कोणत्या तरतुदीवर सर्वाधिक टीका झाली? उत्तर स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती. 2001 ते 2011 या काळात भारतातील साक्षरता दरातील स्त्री पुरुष तफावत डॅश डॅश झाली? उत्तर कमी झाली. 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचा 90वा सदस्य देश बनला? उत्तर तुवालू. भारत आपले द्विवार्षिक अद्यतन अहवाल UNFCCCला किती वेळा सादर करतो? उत्तर दर 2 वर्षांनी. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली
यांचा समावेश केला? उत्तर 92वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003. गुप्तोत्तर काळातील सामंत कोण होते? उत्तर सरंजामदार. खालीलपैकी कोणती कॅबिनेट समिती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नसते? उत्तर संसदीय कामकाज कॅबिनेट समिती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.